हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनापुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, भगवान ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 7 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता। त्यामध्ये फार सुंदर दृष्टांत भगवद्गीता कधी देत नाही तरीसुद्धा त्यामध्ये भगवद्गीतेचा दृष्टांत आपण पाहिला। मयी सर्वविदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव असा दृष्टांत होता। एकाच सोन्याच्या धाग्यामध्ये सोन्याचे मणी जसे गोवलेले असतात तसे सृष्टीचे सर्व पदार्थ, सर्व 84 लक्ष जीव जे आहेत त्या सगळ्या जीवांना एकाच ठिकाणी ओवण्याचं काम भगवंत करत असतात। म्हणजे भगवंत हा दोरा आहे आणि सगळे जीव हे मणी आहेत त्यातले, आणि त्यांना एकत्र ठेवण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम, त्यांचं सगळं चालवण्याचं काम ते करत असतात। ते पंचमहाभूताची निर्मिती केली आणि पंचमहाभूतांना चालवण्याचं काम तेच करतात। आणि दुसरी गोष्ट, महाभूतांच्याकडून जे कार्य करून घ्यायचं आहे तेही तेच करून घेतात। म्हणजे त्या महाभूतांना सत्ता द्यायची आणि त्यांच्यात स्फूर्ती निर्माण करायची, चेतना निर्माण करायची, या दोन्ही गोष्टी भगवंत करतात। आणि त्यामुळं भगवंताचं मोठेपण बघायला आता सुरुवात केलेली आहे भगवद्गीतेनं। आणि त्यामध्ये वर्णन करताना सांगितलेलं आहे की जीवाची एक सृष्टी आहे आणि भगवंताची एक सृष्टी आहे। तर भगवंताची सृष्टी ही सुद्धा आणि जीवाची सृष्टी पाहायला गेलं तरी एकच आहे, विचार करायला गेलं तरी एकच आहे। परंतु विचार जेव्हा नसतो तेव्हा विचाराचं इथं खरं काम आहे। वस्तुसिद्धीने विचार येणं, न कोठी ग्रंथ किती कोटी ग्रंथ जरी अभ्यासले तर काय उपयोग होणार नाही। वस्तूची सिद्धी विचारानंच होणार आहे। विचारच केला पाहिजे, येथे विचारच केला पाहिजे। समर्थ म्हणतात, विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले, देखे सारासार विचारता। ही सगळ्या संतांची वचनं पाहिली आपण की आपल्या लक्षात येतं की विचारानं ही जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी जर पाहिली तर दोन्हीमधलं तत्त्व एकच आहे। विचार केला जरा, जसं मण्यामध्ये असणारा जो सगळा भाग जे मटेरियल आहे तेच त्या सोन्याच्या दोऱ्यामध्ये सुद्धा आहे। तेव्हा हाच विचार फार महत्त्वाचा आहे। त्यामुळे सोनं मधला सोन्याचा दोरा, सोन्याचं सूत आणि दुसरे सोन्याचे मणी हे भिन्न नाही आहेत। म्हणून फक्त विचार त्या दृष्टीने विचार केला तरच आपल्याला लक्षात येतं, अन्यथा येणार नाही। म्हणून माऊलींनी मागच्या ओवीमधून वर्णन करताना शेवटची ओवी आपण पाहिलेली होती 32 नंबरची, अध्याय 7वा। सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरले सबाह्य अभ्यंतरी। आत आणि बाहेर मी जगाला आधार देण्याचं काम करतो। बाहेरचा आधार आणि आतला आधार, जीवाचा आधार आणि जीवसृष्टी, ईश्वरसृष्टीचा आधार। ईश्वरसृष्टी ही जीवाच्या सोयीसाठी निर्माण केलेली आहे आणि जीवाने जी आपली सृष्टी निर्माण केलेली आहे ती फक्त आसक्तीतून आणि ममत्वेतून निर्माण झालेली आहे। जीवाने जर आपली सृष्टी संपवली आणि त्याला पूर्ण विराम जर दिला तर देहतादात्म्य संपून जीवदशासुद्धा संपून जाईल। आणि जीवदिशा संपली तर एकमेव ईश्वर सृष्टी शिल्लक राहील, ज्याच्याशी तो एकरूप मूळचाच आहे। ही एकात्मता आणि तादात्म्य जे आहे ते मूळचं आहे, तद्रूपता ते अनुभवता येते। पण जीवसृष्टीने स्वतःचा नवीन एक काय केलेला आहे, एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्यामुळं भगवंताच्या त्या ईश्वरसृष्टीशी तो मिळवूनच घेत नाही। वास्तविक ती ईश्वरसृष्टी काही त्रासाला कारणीभूत नसते। म्हणून इथं आता वर्णन करायचं चालू केलेलं आहे की पंचमहाभूत जे आहे त्या पंचमहाभूतामध्ये भगवंत कोणत्या रूपामध्ये वास करतो।
कारण प्रत्येक पंचमहाभूतं जरी जड आहेत आणि जड असून सुद्धा ती चलित कशी होतात हा मुद्दा आहे. चंद्र सूर्य जड आहेत पण चलित कशामुळे होतात? चंद्र सूर्याला मावळायला उगवायला कोण लावतं? पृथ्वीला कोण फिरवतं? वायू कोण? वायूचं वाहन कशामुळं होतं? आणि ह्या पाण्यामधला रस कोणता आहे? पृथ्वीमध्ये गंध कसा आहे? या सगळ्या गोष्टी आणि हेच भगवंताचं रूप आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये सुद्धा विभूती सांगताना भगवंतांनी ती सांगितलेलं आहे, पण त्याची प्रस्तावना 7व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर 8 आणि 9 नंबरच्या श्लोकाचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत की भगवंताचं वास्तव्य नेमकं असतं कुठं. जसं हृदय हे पवित्र स्थान ह्या शरीरामध्ये मानलेलं आहे, तसं पंचमहाभूतामध्ये सुद्धा भगवंत वास करत असतो. वर्णन कसं केलंय बघा भगवद्गीतेनं. 8वा आणि 9वा श्लोक आहे बघा. रसोहंसु कौंतेय प्रभा अस्मि शशी सूर्ययो प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषुम नृषु पुण्यगंधा पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. वर्णन करताना भगवद्गीता म्हणते की रसोहंसु कौंतेय, रसोहम त्यामधला जो रस आहे पाण्यातला, तो पाण्यातला जो रस आहे तो अहम मी आहे. प्रभास्मी रथ शशी सूर्यो, शशी आणि सूर्यामधला म्हणजे चंद्र आणि सूर्यातली जी प्रभा आहे ती प्रभा सुद्धा मी आहे. प्रणव सर्व वेदेषु, सर्व वेदातील जो प्रणव त्या प्रणवाला ओंकार म्हणतात, तो ओंकार मी आहे. आणि शब्द खे म्हणजे शब्द खे म्हणजे खे म्हणजे आकाश, आकाशातील जे शब्द गुण आहे आकाशाचा तो मी आहे. पौरुषम नृषु, ज्याला पुरुषार्थ मांडलेला आहे पुरुषामधला, पुरुषार्थ पुरुष, पुरुष हा शब्द स्त्री आणि पुरुष यासाठी वापरावा. पुरुषार्थ ज्याला आपण म्हणतो, जो पराक्रम आहे जीवातला, जो पुरुषातला पराक्रम आहे किंवा शेवटचा जो पुरुषार्थ आहे तो मी आहे. पुण्यगंधा पृथिव्याम, पृथ्वीमधला पुण्य शुद्ध जो गंध आहे तो मी आहे. आणि तेजश्चास्मी विभावसो, अग्नीच्या ठिकाणी असलेलं तेज मी आहे. जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूतातलं जीवन म्हणजे जो मुख्य गोष्ट घटक आहे तो मी आहे. आणि तपश्चास्मी तपस्विषु, तपस्व्या लोकांच्यातलं तप मी आहे. आता नेमकं मग तपस्व्याला मी तप करतो म्हणणं किती चुकीचं आहे. पाणी मग स्वतःच्या जबाबदारीवर होऊ शकतं का? पाण्यातला स्वाद, त्याच्यातला रस हा भगवंतानं दिलेला आहे. पाणी पाणी आहे, पण पाण्यातला जो रस जर संपला तर पाणी जाग्यावर शिल्लक राहत नाही. चंद्र सूर्यातला प्रकाश नसेल तर चंद्र सूर्याचं अस्तित्व संपून जाईल. किंवा आकाशामध्ये जर शब्द नसेल, पोकळीच नाही, तर शब्दाची निर्मिती कशी होईल? तर मनुष्यातलं पुरुषत्व जे आहे ते पुरुषत्व मी आहे. नुसता मनुष्य ही सृष्टीची निर्मिती, पण त्यातलं पुरुषत्व जे आहे ते भगवंत आहे त्या ठिकाणी. आणि पृथ्वीमधला गंध आणि अग्नीतलं तेज, भूतातलं जीवन म्हणजे ताकद सगळी दाखवलेली आहे ना, ही सगळी ताकद मी आहे असं भगवंत म्हणतात. एक 4-5 ओव्यांच्या वरती या 2 श्लोकांचं विवरण केलेलं आहे. एक 6-7 ओव्या माऊलींनी यामध्ये टाकलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण सोप्या भाषेत आपल्याला अर्थ भगवद्गीतेचा माऊली सांगायला लागले आहेत. म्हणून पाण्यातली रस, चंद्र सूर्यातला प्रकाश, वेदातला ओंकार, आकाशातला शब्द आणि मनुष्यातले पुरुषत्व मी आहे. पृथ्वीतला गंध, अग्नीतलं तेज आणि सर्व भूतातलं जीवन आणि तपस्व्यातला तप मी आहे. हे किती वर्णन केलेले आहेत बघा. एक 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. वरती एका श्लोकामध्ये 5 गोष्टी सांगितल्या, पुढील 2 श्लोकामध्ये तेज, गंध आणि तप या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं एकूण या 7-8 गोष्टी 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. माऊली त्याच्यावर भाष्य कशा करतात बघा. मनोनी उदकी रसू कापवनी जो स्पर्शू शशी सूर्य जो प्रकाशू तो मीची जाण. एकदम सोपी भाषा माऊलींनी वापरलेली आहे, एकदम सोपी. अगदी एकही शब्द त्यातला अवघड नाही बघा. म्हणून उदकी रसू, उदकामधला रस जो आहे तो मी आहे, पाण्यातला रस. पवनी जो स्पर्शू, जे वरती सांगायला नाही बघा, पवनातला म्हणजे वायूतला स्पर्श आहे, तो शब्द भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये नाही माऊलीने घातलेला आहे बघा.
पवनातला स्पर्श जो आहे म्हणजे वायू तत्वातला जो स्पर्श आहे तो स्पर्श मी आहे. शशी आणि सूर्य जो प्रकाश होतो मीच जाणो, आणि त्याच्यातला जो प्रकाश आहे तो मीच आहे. म्हणजे चंद्र सूर्याला प्रकाश पुरवण्याचं काम मी करतो. दुसरी गोष्ट, उदकामध्ये पाण्यामध्ये रस मी घालतो म्हणून पाणी टेस्टी वाटतं, पाण्याला स्वाद आहे. पाणी गोड लागतं कारण भगवंत गोड आहे म्हणून. विचार करत नाही आपण पाणी पिताना. तो ज्यावेळी पाणी पिताना असा विचार आपण करू तेव्हा पाणी पाणी राहणार नाही, तर पाणी भगवंत होईल. उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म होईल ते. प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा सेवन करतो त्यावेळी भगवंताची आठवण ठेवावी. प्रत्येक गोष्टीच्या कर्माच्या मागं पुढं मध्य आधी मध्य अवसानी भगवंत आहे म्हणून आधी मध्य आणि अवसानी त्याचा विसर पडू देऊ नये, हा मुद्दा इथं मांडलेला आहे. आपलं प्रेम सगळ्या सृष्टीवरती राहावं. त्या सृष्टीतलं प्रेम, हे प्रेम जे आहे ते प्रेम भगवंत आहे. आणि हे प्रेम शिल्लक जर राहिलं तर पाण्यातला रस आपल्याला कळायला लागेल आणि पृथ्वीतला गंध अनुभवायला येईल आणि चंद्र सूर्यातला जो प्रकाश आहे त्याचाही अनुभव यायला लागेल. आपल्याला ज्यावेळी आपण ते वापरतो ना त्यावेळी वापरत असताना ते आपल्याला कळत नाही. म्हणून फक्त भगवंत आहे आणि तोच एक सत्य आहे हे मानावंच लागतं. जर भगवंताला एकदा सत्यत्व दिलं, मत परतरम अन्यम ना किंचिदस्ती शब्द वापरलेला आहे. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलेला आहे, माझ्यापेक्षा दुसरं पारमार्थिक सत्य दुसरं काही नाही. त्यामुळं इथं जो सत्य शब्द वापरला ते जर पाणी जरी वेगळं मांडलं, पाणी जड जरी मांडलं, म्हणजे उदाहरण जलतत्व, हे जलतत्व हे पंचमहाभूतातलं एक आहे आप. हे आप तत्व जरी जड असलं तर त्यातला रस मात्र चेतन आहे. उदाहरण कसं सुंदर दिलेलं आहे बघा. आणि त्यातलं चेतन जे आहे त्या चेतनामुळं जलाला किंमत आली. पाण्याला किंमत येण्याचं कारण आहे की तो सत्य असलेला भगवंत त्यामध्ये आहे. मग मिथ्या असलेला संसार बाजूला आहे, तो जड आहे. पण त्या संसारामधलं जे सत्य सापडतं, संसाराबद्दलची प्रियता आहे, त्याचं भासमान होणं आहे, ही या सगळ्या गोष्टी भगवंताच्या सत्यावर आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं विचार केला तर एक मगाशी आपण विचार करतो त्यामुळं जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी या भिन्न नाही. जोपर्यंत आपण बांधल्या तोपर्यंत जर जीवसृष्टीला आपण स्वतंत्र सत्ता जर दिली तर मगच आपल्याला जीवदशा प्राप्त होते. जीवसृष्टीला जर सत्यता दिली, मग मी खरं आहे, माझं मन खरं आहे, माझी बुद्धी खरं आहे, माझ्यातलं जे जीव तत्व जे आहे तो खरं आहे. वास्तविक विचार केला तर ते प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंब आहे तर जर त्याला खरं मांडलं तर सुखदुःख खरी होतात, मान अपमान खरं होतं, शीतोष्ण सगळे जे आहेत ते विकार आहेत ते खरे वाटायला लागतात. म्हणून मी रडतो, सुख आलं की मी हसतो, दुःख आलं की मी रडतो, कारण मी जीवरूपाने जगतो. म्हणून मी ईश्वर सृष्टीशी जर एकरूपता साधली तर ईश्वर सृष्टीतली तत्व आणि माझ्यातली तत्व एकच आहेत याचा अनुभव मला यायला लागेल. पण तसा अभ्यास आपण करत नाही. त्यामुळे जीवसृष्टी ही परमार्थाला बाधक आहे खऱ्या अर्थानं, ईश्वरसृष्टी बाधक नाही. आपण म्हणतोय संसाराचा मला त्रास होतोय, संसार दुःखरूप आहे. कुठला संसार? कोणाला संसार म्हणून बोलत असतो हा? ह्यानं संसाराशी जोडून घेतलं आणि त्या संसाराबद्दलच्या अपेक्षा त्यानं वाढवल्या. त्यानं स्वतःची मतं, काल्पनिक मतं त्यामध्ये घातलेली आहेत आणि आपल्या कल्पनेप्रमाणे ते असावं अशी एक काल्पनिक चित्र आपल्या डोक्यामध्ये तो तयार करतो. आणि त्या चित्रावरती व्यवस्थित रंग न आले आणि रंग विस्कटले की रडू लागतो. तो रडायला कारण जीवसृष्टी आहे, ईश्वरसृष्टी नाही. त्यामुळे संसार दुःखरूप आहे हे अर्ध सत्य आहे. जेव्हा जीव संसाराचा वापर आपल्या भोगासाठी करतो तेव्हा संसार दुःखरूप त्याला वाटायला लागतो. खरी गोष्ट आहे ती बाधकता आहे ती जीवसृष्टीमध्ये आहे. उदाहरण घेतलेलं बघा, शास्त्र उदाहरण देत आहे. आपली नाव आहे, नावेच्या बाहेर किती पाणी आहे याचा त्रास नावेला आणि नावेत बसणाऱ्यांना व्हायची गरज काय आहे सांगा बघू. किती असं ना पसरलेला विस्तार पावलेला आहे. नौकेच्या बाहेर कितीही पाणी असू दे, नौकेत पाणी आलं ना तर ते त्रासाला सुरुवात होते. पाणी ज्यावेळी त्या नावेत येतं त्याचवेळी त्रासाला सुरुवात होते. म्हणजे संसार माझा म्हटलं, संसारावरलं ममत्व दाखवलं की ते नौकेत पाणी घुसलं म्हणून समजायचं, अन्य काही होत नाही. मला जो माझ्या नातलगांचा त्रास होतो ते नौकेत पाणी आलेलंच आहे. का घेतलं मी आतमध्ये? त्यांना वास्तविक त्यांना काही स्थानच नाही. बरं, बाहेर पाणी आहे, खूप पाणी आहे, मला काही त्रास झाला त्याचा?
तशी ईश्वर सृष्टी विस्तारलेली आहे. नद्या, नाले, टेकड्या, डोंगर, झाडं, वेली, सगळी दगड आहेत, काय वाटेल ते दऱ्या सगळं आहे. काय त्याचा मला त्रास होतो सांगा. बाहेर शेती आहे पसरलेली, सगळं आहे. मग सगळी शेती पसरलेली आहे, पण शेती माझी आहे. सुरू झालं बघा जीवदशेवर. शेती ही इथून इथपर्यंत माझी शेती आहे आणि ही माझ्या मालकीची आहे. मी याचा मालक आहे. दुःखाला सुरुवात होण्याला ही गोष्ट कारणीभूत आहे. यावेळी ज्यावेळी माझं आहे म्हणतो त्यावेळी नौकेत पाणी घुसलेलं असतं. त्यामुळं माझी नौका, जीवरूपी नौका ही संसाररूपी पाण्यामध्येच चालते पण कशी करायला लागते? जपून चालवावी लागते. त्या नौकेमध्ये पाणी घुसता कामा नये, आसक्तीचं आणि ममत्वाचं. अहंकारात घुसता कामा नये. ज्यावेळी अहंकार, ममत्व आणि आसक्ती ज्यावेळी घुसतात ना त्यावेळी आपल्या त्रासाला सुरुवात होते. त्यामुळं जीवसृष्टी बाधक आहे. केव्हा? जर जीवसृष्टीनं ईश्वर सृष्टीवर मालकीपणा जर प्रस्थापित करायला सुरुवात केली तर. अन्यथा जीवसृष्टी स्वतंत्र राहू शकते. काही दिवस स्वतंत्र राहील आणि नंतर ती आणि मी एकच आहोत याची जाणीवसुद्धा त्याला व्हायला लागेल. परंतु तसा विचार जीवानं केला तर, म्हणून विचार केला इथं माऊली म्हणतात त्या सगळ्या पाण्यातला जो रस आहे तो स्वाद जो आहे रसोहंसु कौंतेय अर्जुना, जो पाण्यात जो रस आहे आणि वायूमध्ये जो स्पर्श आहे, पवनी जो स्पर्श, आपल्याला कुठल्याही वस्तूला हात लावला की स्पर्श कळतो वाऱ्यामुळं. आपल्याला गोड पाणी लागतं, ते रसतत्व आहे त्यामध्ये. म्हणून म्हणजे रस आहे त्याचा स्पर्श आहे. त्या पंचतन्मात्रा पंचमहाभूतामध्ये घुसलेल्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाची जाणीव होते. कसं आहे? आकाशात शब्द आहे, वायूमध्ये स्पर्श आहे आणि पाण्यामध्ये रस आहे. म्हणजे रस, स्पर्श आणि शब्द, 3 शब्द यामध्ये वापरलेले आहेत बघा. आणि तेज शब्द वापरलेला आहे. या तेजामध्ये सुद्धा हे चंद्र सूर्याचं तेज मी आहे. म्हणजे अग्नीमधलं जे तेज आहे ते अग्नीमधलं तेज मी आहे असं वर्णन केलेलं आहे. तुम्ही आणि काय पुढे वर्णन करताना शशी सूर्य जो प्रकाशू, म्हणजे त्या चंद्र सूर्यामध्ये जो प्रकाश आहे तो मी आहे असं जाण. म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, पवनामध्ये जो स्पर्श आहे तो माझा आहे. जलाला रसाशिवाय अस्तित्व राहणार नाही. माऊलींची गोवी आहे, कुठल्या अध्यायामधील आहे लक्षात नाही. हिंग त्रासला घ्राणी तरी तो कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडूनी पाणी केर आहे ते. माऊलींची गोवी कशी आहे बघा. हिंगाला जर समजा आपल्या घाणीचा त्रास जरी झाला तर हिंग जरासा त्याचा खूप उग्रवास असतो बघा हिंगाचा. तर त्या हिंगाला वाटायला माझा उग्रवास आहे, मी टाकून राहतो, तर हिंग राहील काय जाग्यावर? हिंगातला उग्रपणा वास जर गेला तर हिंग राहिला. तसा द्रवपणा सांडूनी पाणी केर आहे ते. त्यातलं ते जलपणा जो रसपणा जो आहे तो रसपणा सोडून पाणी जाग्यावर शिल्लक राहील काय? म्हणून भगवंत म्हणतात तो रस मी आहे. ज्यावेळी या प्रत्येक गोष्टीतला मी म्हणतो यात काय राम नाही, आता ह्यात काय राम नाही, या शब्दामध्ये खोल अर्थ आहे बरं काय. अहो काय मगापासून सगळं काय करायला, काय या करण्यात राम नाही. राम नाही या शब्दामध्ये अर्थ असा आहे की जे मी करतो ते माझ्या त्रासाचाच कारण बनायला लागलेलं आहे. त्यामुळे जर राम घातला ना प्रत्येक कर्मामध्ये, जिथं काम तिथं राम, ह्या दोन्ही गोष्टी आहे. काम 2 ठिकाणचं आहे. एक काम म्हणजे वर्क आणि एक काम म्हणजे डिझायर. 2 गोष्टी आहेत त्यामध्ये. डिझायरमध्येही सुद्धा राम घाला आणि वर्कमध्ये सुद्धा काम, म्हणजे वर्क इज वर्शिप, वर्क बिकम वर्शिप. त्यामुळे जो होतो आणि माझा काम जो आहे पुढं आलेलं आहे त्याचं वर्णन, जो कसा काम आहे ना प्रत्येकातनं, म्हणजे जी इच्छा आहे ती इच्छेत सुद्धा राम घातला पाहिजे आणि रामाची इच्छा म्हणून स्वीकारता आलं पाहिजे. असं जेव्हा स्वीकारू आपण त्यावेळी जलामध्ये रसात शिवाय आणखी काही नसतं. हे रस म्हणजे ओलावा असतो. ओलावा नसेल तर जल टिकणार नाही. वायूमध्ये स्पर्श गुण आहे, तो वायूमुळं स्पर्श करतो. चंद्र सूर्याचा प्रकाश जो जाणवतो तो भगवंताच्या चैतन्यामुळं,
भगवंताचा प्रकाश माझा आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश माझा आहे. त्यामुळं जलाला प्राशन करताना हे भगवंताचं स्वरूप आहे अशी भावना करता आली पाहिजे. सगळं विश्व भावनेवर चाललेलं आहे बरं काय. भाव असायला पाहिजे. भावाला फार मोठं स्थान संतांनी दिलेलं आहे. हाही स्थान आणि खरंच गरजेचं आहे. भाव शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा. भाव शब्दाचा आणखीन एक अर्थ प्रेम आहे. आणि भाव शब्दाचा अर्थ एक अस्तित्व या अर्थानं आहे. भाव अभाव असे एकमेकाची विरोधार्थी शब्द आहेत बघा. अभाव म्हणजे अस्तित्व नसणं आणि भाव म्हणजे अस्तित्व असणं. हे असतपण जे आहे ते अस्थिमध्येच आहे. म्हणून भाव असलाच पाहिजे. भाव कोणता की जलाच्या तत्वामध्ये जो रस आहे, मी आता प्या लागलो, मी भगवंताला प्राशन करतो. भगवंतानं भगवंत रूपी पाणी प्यावा. तो पाणीही भगवंत आहे, पिणाराही भगवंत आहे. असं पिताना वाटतंय काय आपल्याला. म्हणून रामकृष्णाने म्हणायचं आहे, पाणी पिताना, काय काम करताना, काही खाताना, पाय चालताना, सगळ्या वेळी म्हणजे ज्या वेळी आपण क्रिया करतो ती प्रत्येक क्रिया रामाला स्मरून झाली पाहिजे, कृष्णाला स्मरून झाली पाहिजे. म्हणजे जलतत्वामध्ये रस आहे आणि तो रस राम आहे. राम नसेल तर काय उपयोग आहे. मारुतीरायांना दिला होता ना कंठा. सीतामातेने सांगितलं सगळ्यांना तर मी सगळं वाटलं. शेवटी त्यावेळी राज्याभिषेकच्या वेळी त्यावेळी हनुमंतांना काहीच दिलं नाही. काहीतरी द्या हो. सीतामाता सांगते प्रभू रामचंद्रांना. प्रभू म्हणतात त्याला काय द्यायचं, त्याला काही नकोच आहे. आणि म्हणूनच तो माझा सखा आहे, म्हणूनच तो माझा भक्त आहे. भक्त कधी असतो ज्यावेळी देवाकडे काहीच नको असतं तेव्हा. जेव्हा देवाकडे सगळं पाहिजे असते ना आणि हे सगळं प्रापंचिक पाहिजे असते ना त्यावेळीच देव नको झाला असा त्याचा अर्थ आहे. मला कीर्ती हवी असेल ना तर मला देव नको आहे. मी देवाकडे कीर्ती मागत असेल तर देवाकडे देवच मागावा. देवाला तुलाच मागून घ्यावं, मी तुलाच मागतोय म्हणायचं, मी दुसऱ्या कोणाला मागणार नाही असं म्हणता आलं पाहिजे. हनुमंतांना काय पाहिजे तर सीतामाता म्हटली. सीतामातेनं आपला कंठा देऊन टाकला, गळ्यातला कंठा दिला आणि हनुमंताने तो घेतला आणि त्यातला मणी, प्रत्येक मणी म्हणे फोडत ते गेले. आणि फुटेल तसा घ्यायचे, टाकून द्यायचे. फुटला की बघायचे, टाकून द्यायचे. आणि शेवटी म्हणायचे यात कशातही राम नाही, कशातच राम नाही. म्हणजे प्रत्येकात ते राम शोधत होते. आपण शोधतोय का हो राम? अहो देवळात सुद्धा राम दिसत नाही आम्हाला. किती गंमतशीर गोष्ट आहे. रामाकडे बघताना सुद्धा फुलं कुठली घातल्यात, कुठली आणली असतील, ह्यांना फुलं कुठली मिळतात कुणाला माहिती. आमच्या परड्यात आणि आमच्या अंगणात असली फुलं येत नाहीत. हे रोप कुठं मिळेल की हे फूल मला आमच्या अंगणामध्ये लावता येईल. हे कुणाकडे बघताना, त्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीकडे बघताना सगळा प्रपंच दृष्टीला पडतो. तिथले खांब बघतो, तिथली कलाकुसर बघतो, नैवेद्य कोणता दाखवलाय बघतोय, माणसं किती आल्यात बघतो, माझ्या ओळखीची किती मंदिरामध्ये आहेत बघतो, घंटा कोण वाजवतो, एवढ्या मोठ्यानं घंटा वाजवला काय, त्याला लाज वाटत नाही काय, सगळी माणसं शांत असं आणि म्हणतो. मग मी व्यवस्थित बसलोय की नाही, माझं लक्ष मी देतोय की नाही, याकडे काहीही विचार नसतो. सगळा प्रपंचाचाच विचार असतो. मारुतराया एवढ्या मोठ्या त्या सोन्यामध्ये, म्हणजे सोनं प्रापंचिकाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे, तर त्या सोन्यामध्ये सुद्धा म्हणतात राम नाही तर मला हे नको. आणि ज्यानं रामाला स्वीकारलं नाही ना त्याला ही जी सृष्टी जी आहे ना या सृष्टीचा संबंध तिटकारा येत असतो. ते प्रखर वैराग्य असतं. आणि हनुमंतरायांच्या ठिकाणी हे प्रखर वैराग्य होतं. आणि म्हणूनच त्यांना प्रत्येक मनामध्ये राम दिसला नाही, राम जिथं नाही ती मला गोष्ट नको. किती मोठा त्याग आणि वैराग्य याला म्हणायचं आहे. आपण म्हणतोय मणी आहे ना, राम असो नाहीतर नसो, सोन्याचा मणी मिळायला आहे ना, रामाचं नंतर बघूया असं आपण म्हणलो असतो. सीतामातेला राग आला की मी दिलेल्या कंट्यातला एक मणी फोडून हा टाका लागलाय. त्यावेळी प्रभू हसलेत आणि म्हणते तुला सांगितलं होतं ना तो घेणार नाही म्हणून. त्यानं टाकून दिलं आणि त्यानं स्पष्टीकरण दिलं. सीतामातेना म्हणले माते, ज्यामध्ये मला राम दिसत नाही ना तर त्या राम नसलेली गोष्ट मी स्वीकारत नाही.
त्यामुळे यात राम नाही, मला ते नको. आणि त्याच वेळी त्याने आपल्या हृदयातला राम त्यांना प्रकट करून दाखवला म्हणे. अशी रामायणामधलं त्यामधलं एक कथानक आहे. त्या कथानकामध्ये आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. जलामध्ये रस आहे, दिसला तर जलामध्ये रस आहे. म्हणजे प्रत्येक पंचमहाभूताच्या तत्वामध्ये भगवंत आहे. भगवंत नसता तर त्याचं चलनवलन झालंच नसतं ना. पाणी वाहिलं नसतं, वारा वाहिला नसता, तिथंच पडून राहिला असता. पृथ्वीचं फिरणं झालं नसतं, पृथ्वीमध्ये गंध नावाचं तत्व दिसलं नसतं. याला कारण आहे तो स्पर्श, तो गंध, तो रस, हे सगळं जे आहे, तो प्रकाश म्हणजे तेज, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भगवंताच्या अस्तित्वामुळे आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी जल प्राशन करताना आपण भावाजवळ आलो होतो मगाशी. भाव असला पाहिजे. भाव नसेल ना, भाव कोणता? आता मी जे पाणी प्यायला लागलोय ना, घोट घेतला, तुम्ही भगवंतालाच प्राशन केला, अरे वा, शांत वाटलं. पाणी पिल्यानंतर किती शांत वाटते बघा. त्याला कारणच आहे होते. ते कारण म्हणजे त्यामधला स्वाद आहे, त्यामधलं रस आहे. नुसत्या पाण्याला अर्थ काय राहते सांगा बघू? काहीच अर्थ राहत नाही. जर त्यामध्ये रस नसेल, पाणीच नाही, मग ते पाणीच राहणार नाही. पाण्याला म्हणून सगळ्या तत्वाला अधिष्ठान भगवंत आहे. खाली आहे खुर्ची म्हणून त्याच्यावर साहेब बसलेला आहे. साहेबाला साहेबपणाचा गर्व चढला आहे, पण ते खुर्चीमुळं आहे हे कुठं आहे माहिती? मी कुठल्या तरी एखाद्या संस्थेचा चेअरमन आहे, चेअरमनच्या गर्विष्ठपणामध्येच मी राहत असतो. अरे पण चेअरमन, मी मन आहे आणि चेअर आहे म्हणून मी मन आहे. मन म्हणजे मॅन आहे. चेअरमॅनचा चेअरमन आहे तो. मी मॅन आहे ना, तो मॅन आहे तो कशामुळं आहे? चेअरमुळं आहे. त्यामुळे चेअर घेतली तर मी चेअरमन होतो. खरी गोष्ट ते आहे. म्हणून आतलं मॅन म्हणजे मनुष्यत्व जे आहे ते विसरता कामा नये. चेअरमन पद विसरावं, पण मनुष्यत्व विसरता कामा नये. मनुष्यत्व म्हणजे भगवंताचं अस्तित्व, त्याचा भाव असावा लागतो. म्हणून भावाशिवाय देव प्राप्त होत नाही असं वर्णन केलेलं आहे. भावाविना तो प्राप्त होणार नाही असं अनेक ठिकाणी संतांनी सांगितलेलं आहे की भावे विन देव न कळे. अशी भावना करता आली पाहिजे. त्यामुळे जीवन हे त्यासाठी, जीवन हे नाव त्यात पाण्याला त्यासाठी दिलंय. जीवन ते का झालं माहिती आहे? पाणी जीवन होतं केव्हा त्यामध्ये भगवंत घुसतो, भगवंत आहे असा भाव केल्यामुळं वायूला मला स्पर्श कळतो. आणि चंद्र सूर्यामध्ये प्रकाशक नावाची जी शक्ती आहे ती भगवंतामुळे आहे. म्हणून जल भगवंत आहे, वायू भगवंत आहे, प्रकाश भगवंत आहे. हा भाव परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला दाखवतो. म्हणून आठवण करताना कशी करावी त्याची? तर प्रत्येक तत्वात, आणि आम्ही सगळीच पंचमहाभूताशी एकरूप आहोत. देही पंचमहाभूताचा आहे. म्हणून माझा देह आहे तर या देहामध्ये सुद्धा पंचतत्व आहेत. आणि त्या पंचतत्वामध्ये भगवंत घुसला आहे म्हणून मी जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे मला जे वंतपणा मिळाला, तो जीवन मिळालं, ते भगवंताच्या अस्तित्वामुळं मिळालेलं आहे. असा भाव सतत ठेवला पाहिजे. म्हणून भावच काय करत असतो? अभावाला मूर्त रूप देत असतो. खरे मूर्तरूप नाहीच त्यामध्ये, अभाव दिसत असतो. भगवंत कुठं दिसतो सांगा बघू? भगवंताचा अभाव आहे असा शब्दप्रयोग नाही बरं का. तो दिसत नाही म्हणून अज्ञानाला त्याचा अभाव वाटतो. पण अभावाला मृतस्वरूप देण्याचं काम भाव करतो. भाव मूर्तीत उतरला की देह होतो. भाव जेव्हा त्यामध्ये दुधामध्ये आणि त्या दह्यात आणि त्यामध्ये उतरला की तेच दूध किंवा दही तीर्थबंत. का तीर्थबंत सांगा बघू? ते नेहमाचंच असते का नाही? दूध दही एकत्र करून साखर किंवा मध आणि तूप घालून एकत्र आपण करतो. पण त्याला, त्या पंचामृताला तीर्थ का म्हणायचं? तर ते तीर्थामध्ये आता तो त्याचा हे झालेला आहे. काय झालं? पाण्याचं तीर्थ बनलं. कारण ते गंगेतून आलेलं आहे. कसं तीर्थ बनलं? भाव निर्माण केला म्हणून मी. एखादा माझा जेवणातला घास असतो, एखाद्याला जेवण म्हणतात, एखाद्याला म्हणतात हे जेवणाचं ताट आहे, जेवण भरलेलं ताट आहे, आणि हे प्रसादाचं ताट आहे. दोन्हीतले मग घटक कुठले आहेत? तेच आहेत. इकडेही भाजी चपाती सगळी, पोळी आमटी सगळं आहे, आणि इकडेही सुद्धा तसंच भाजी आमटी पोळी चपाती तेच आहे. एकाला आपण म्हणतो प्रसाद आणि एकाला म्हणतो जेवण. दोन्हीतला फरक हाच आहे. एकाला पुस्तक म्हणतो आणि एकाला ग्रंथ म्हणतो. ह्या प्रकारच त्यामध्ये आहे. एकाला वनस्पती म्हणतोय पण तुळशीला किती पवित्र म्हणतोय आपण. किती फरक आहे बघा त्यामध्ये. का? त्या ठिकाणी माझा भाव आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी, म्हणून भाव बळे कळे,
एरवी ना कळे हरिपाठामध्ये माऊली बोलतात, भावाशिवाय कळणार नाही म्हणून प्रेम दाखवा. प्रत्येक ठिकाणी प्रेम दाखवा. पाण्याच्या ठिकाणी प्रेम असायला पाहिजे. पूर्वीची माणसं नदी ओलांडताना चपला घालायची नाहीत बघा. नावेत बसताना चपला बाजूला ठेवायची का, पलीकडे जायचं आहे, नावेत तुमच्या पाण्यातून जाणार. पाणी देव आहे. सूर्याला आजही नमस्कार करणारे अर्धे देणारी लोक आहेत का, सूर्य देव आहे. का देव आहे, त्यातलं प्रकाश तत्व देव आहे म्हणून. सूर्य जड आहे, चंद्र जड आहे, पण त्यातलं तत्व चेतन आहे ना, ते तत्व प्रकाशाचं आहे. वायू आहे, वायू जड आहे, पण स्पर्श करण्याची त्यातली शक्ती जी आहे, ती स्पर्श करण्याची शक्ती त्याची आहे. म्हणून म्हणलेलं आहे, पवनी जो स्पर्श, पवनामधला स्पर्श मी आहे. कशानं कळेल, भावानं कळेल, अन्य कळणार नाही बरं का. त्या ठिकाणी भाव उत्पन्न झाला पाहिजे. ज्या ज्यावेळी आपण ते प्राशन करतो त्यावेळी, ज्या ज्यावेळी त्याचा अनुभव घेतो त्यावेळी मला देवाचा स्पर्श झाला. वायू वाहत असते ना, आणि आल्हाद असा दायक एखादी वाऱ्याची झुळूक आली की वाटलं पाहिजे मला भगवान श्रीकृष्ण स्पर्श करून गेलेत असं वाटलं पाहिजे जाताना. पण हे वाटलं तर कधी वाटेल माहिती आहे, भावानंच. म्हणून भावेविन देव न कळे निसंदेह. हरिपाठातला तुकडा आहे, भावेविन देव न कळे. जलातलं रस न कळे भावाशिवाय. वायूतला स्पर्श करणार नाही भावाशिवाय. आणि चंद्रसूर्यातलं तेज आणि प्रकाश भावाशिवाय करणार नाही. भाव नसायला पाहिजे. भाव नसेल तर काय उपयोग आहे. काय कबीरांचा दोहा आहे, काय म्हणतात ते, माता मरे तो एक फल, पिता मरे तो फल चार, भाई मरे तो हानी हुई, कहत कबीर करे विचार. काय म्हणतात, माता मरे तो एक फल, पिता मरे तो फल चार. जरासा विस्तार झाला भावाचा, आपण बोलायला लागलोय. माता म्हणजे ममता गेली, माता मरे तो एक फल, त्या साधकाला एक फल प्राप्त होतं, ममत्व गेलं. की पिता मरे तो फल चार, चार प्रकारच्या युगमुक्ती वगैरे सगळ्या प्राप्त होतात त्याला. कोण, पिता नावाचा अहंकार गेला की. परंतु पुढे काय म्हणतात, भाई मरे तू हानी हुई. भाव गेला की भक्ती संपली. भक्ती ही जड, पण भक्तीतला भाव घातला ना की भक्तीला ओलावा आलाच म्हणून समजा. आणि ओलावा म्हणजे तो भाव प्रेम आहे. प्रेमानं सद्गदित झालेलं कंठानं जे स्तोत्र म्हटलं जातं ना, ते ओलसर असं स्तोत्र होतं. आणि भगवंतापुढे ती पुष्पमाला चढवली जाते. म्हणून भावानंच देव कळतो, अन्यथा कशानेही करणार नाही. त्यामुळे सृष्टीच्या आरंभीच जल होतं म्हणतात. पृथ्वी जेव्हा तयार झाली ना, त्या पृथ्वी तयार झाल्याबरोबर पहिलं काय तयार झालं असेल तर जल. आजही आधिक्यानं असलेलं आकाश जसं आहे तसं आधिक्यानं असलेलं जलच तत्व आहे. जलामध्ये जो स्वाद आहे, रस आहे, तो भगवंताचा आहे. इतर नंतर 3 महाभूत जे आहेत ना, पृथ्वीची सृष्टी अगोदर तयार झाल्यावर पहिल्यांदा तयार झालं ते जल. त्यानंतर ती पुढची तेज किंवा आणखीन जी तत्व वायू वगैरे तर तयार झालेले आहे. म्हणून स्वाद हा रसामुळं करतो. घोडा कसं आहे की रसामुळं करतो. जर रस नसेल ना त्यामध्ये ओलावा, रस कळणारच नाही. म्हणजे कडू, गोड, आंबट, तुरट, तिखट, खारट 6 रस आहेत ते. ही षडरस शब्द वापरलेला आहे. षडरसयुक्त आहार घेतला पाहिजे आपण. आपण एकच प्रकारचं अन्न खातोय त्यामुळे आपल्याला आजार पडतोय आपण, कारण आपल्याला आवडते ते करतोय. ही 6ही रस पोटात जावे लागतात. तर हे 6 रस जे आहेत ना, भगवंताची रूपं आहेत. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून कडू, गोड, आंबट एका जिभेवर राहतात. आणि आश्चर्य बघा, हे सगळे रस आहेत ना एका जिभेवर. रसना शब्द वापरला जिभेला, त्यामुळं जिभेच्या प्रत्येक बाजूला, एका बाजूला जी आहे ना, बाजूचा जो भाग आहे त्या ठिकाणी आंबट रस असतो. जिभेच्या अगदी टोकावरती जे पुढचं टोक आहे तिथं गोड रस कळत असतो. आणि कडू रस आहे ना, मधला जो आहे खारट वगैरे जो मध्यभागी, आणि कडवट रस आहे ना तो जिभेच्या पूर्ण पाठीमागच्या भागावरती कळत असतो. काय विचार केला तर लक्षात येईल, जिभेमध्ये हे प्रत्येक रसाला जाणणारे ज्ञानतंतू आहेत. त्यामध्ये पेशी आहेत. प्रत्येक जिभेमध्ये प्रत्येक त्याच रसाला जाणणारे पेशी आहेत. आपल्या शरीरातला कुठलाही भाग रस तत्व ओळखू शकत नाही जिभेशिवाय.
त्यामुळे जिभेला रसना म्हणतात. आणि जिभेवर वेगवेगळे ज्ञानतंतू असतात. म्हणजे कडू ज्ञानतंतू, गोड ज्ञानतंतू, खारट ज्ञानतंतू, आंबट ज्ञानतंतू. तेच तंतू ओळखतात आंबट खालं. कुठेही आंबट करणार नाही. बघा, प्रयत्नच आपण केला तर एक प्रयोग म्हणून करून बघा की एखाद्या कडवट रसामध्ये फक्त जिभेचं टोक बुडवायचं. आत घ्यायचं नाही बरं काय, ते नुसतं फक्त टोक बुडवायचं. कळते काय बघा, नाही कळलं. पण नुसतं टोक गोड रसामध्ये मिळून बघा तर टोकालाच गोड रस आहे. कारण टोकाला ज्ञानतंतू जे आहेत ते गोडाचे आहेत. म्हणून विचार पण गंमत म्हटलेला आहे, कडू रस कळतो तो शेवटच्या जिभेच्या शेवटच्या भागामध्ये आहे आणि गोड रस हा जिभेच्या टोकावर आहे. म्हणून म्हणतात पहिल्यांदा वरती टोकावर गोड आहे, गोड तरी बोला. अगोदर गोड बोला, नंतर कळलं समजा ही व्यक्तीच खराब आहे, मग कडू बोला. कडू कधी बोला? शेवटी बोला. अगोदर काय बोला? गोड बोला. रस पुढचा पहिला रस गोड आहे हा, म्हणून गोड बोलायला पाहिजे. कडू नंतर बोलायचं. कडू बोलायचं असलं तर, बोलावंच लागत असेल तर, हा कडवटपणा नंतर आहे, वाईट बोलायचं आहे. त्यामुळे स्वाद हा जलाच्या अधिष्ठानानं राहतो. हा अधिष्ठान शब्द वेदांताचा आहे बरं काय. वेदांता म्हणजे आपण मगापासून भाव शब्द जो वापरायला लागला ना, तो भावच लागतो त्यामधला. त्याला अधिष्ठान, जे अधिष्ठान आहे ते कळलं पाहिजे. आणि अधिष्ठानाकडे लक्ष गेलं नाही तर ही जीभ आणि ह्यातला स्वाद भगवंतानं निर्माण केला. म्हणून मला गोड कडू आंबट कळतं. देवा तुला नमस्कार, कारण मला गोड आंबट कळलं. त्या डुकराला ह्यांना काय कळत नाही. किती त्यांना भाकरी घाला, जिलेबी घाला, नाही तर बासुंदी द्या, ती काहीच म्हणत नाही. आणि ती खात पण नाहीत किंवा त्यांचा आहारच वेगळा. विचार केला तर लक्षात येतं, देवा मला तू माणूस बनवलंस आणि माझ्या जिभेमध्ये हे ज्ञानतंतू तू घातलीस आणि म्हणून तुला धन्यवाद. ही गोष्ट त्यासाठी आहे. रसोहम सुकौंतेय प्रभास्मी शशी सूर्यो प्रणव सर्व वेदेषु. पुढे आहे आता, मनोनी उदकी रसू का पवनी जो स्पर्शू शशी सूर्य प्रकाशू तो मीच. म्हणजे प्रत्येक चंद्र सूर्यातली प्रत्येक किरण जी आहेत, जी प्रकाश देणारी जी आहे, ती प्रकाशरूप किरण माझे आहे. चंद्र सूर्य जड असतील, हे पृथ्वी ही पंचमहाभूतातील तत्व आहेत, ती जड आहे. पण त्यातलं चैतन्य जे आहे ते मी आहे. पुढं माऊली काय बोलतात बघा, तैसाचे नैसर्गिक शब्दू की पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दू वेदी प्रणव. आता आपल्याला सगळ्या ह्या गोष्टीने समजतील बरं काय. एकदा भाव त्या ठिकाणी व्यक्त केला ना, सगळं समजायला लागतं. ही पंचमहाभूताचं वर्णन करायला चालू केलेलं आहे. मगाशी कुठलं जल तत्व, नंतर वायू तत्व आणि नंतर तेज तत्व याचं वर्णन केलंय. आता काय केलं, पृथ्वी तत्व आणि इथं आकाश तत्व आहे आणि इथं आणि परत काय तो वेद प्रणव आहे, तो नाही. तर इथं आकाश तत्व आणि पृथ्वी तत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यांचे जे गुण आहेत ना, शब्द गुण आहे, आकाशाचा शब्द गुण आहे आणि पृथ्वीचा गंध हा गुण आहे. पृथ्वीला ओळखायची कशी? गंधावरून. पृथ्वीला गंध नावाचा आहे, तर गंध जो आहे ना त्यातला तो गंध तो आहे. फूल जर विचार केला ना, फूल हे पृथ्वी तत्वाचं आहे, पण फुलातला वास जो आहे ना तो देवाचा आहे. देवाचं अस्तित्व कशावरून कळतं? तर फुलाच्या वासावरून कळतं, नुसत्या फुलावरून ते कळणार नाही. लक्षात घ्या. त्या म्हणूनच विचार केलेला आहे की जे म्हणून जड आहे ते जडात चैतन्य निर्माण करण्याचं काम भगवंत करतात. म्हणजे सुगंध पृथ्वीच्या ठाई गंधू नैसर्गिक शब्दो. पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक पवित्र गंध आहे तो मी आहे. आणि आकाशातील शब्द आणि वेदातील ओंकार प्रणव शब्दाचा अर्थ आहे ओंकार. वेदी प्रणव गगनी मी शब्दो. गगन म्हणजे आकाश, आकाशातला शब्द गुण मी आहे. नंतर आकाशाला अस्तित्व राहिलं नसतं, कुणालाच कुणाचे शब्द ऐकू आले नसते. आकाशातला जो शब्द आहे तो मी आहे. पोकळे आहे म्हणून ऐकू येतं, अगदी बंदिस्त असलेल्या ठिकाणी ऐकूच येणार नाही. कारण शब्द पोकळीशिवाय शब्दच नाही, आकाशाशिवाय शब्द नाही आणि शब्दानंच आकाश शोभतं. दोन्ही एकमेकावर राहून आहेत. आकाश हे जड तत्व आहे, त्यातला शब्द मात्र चेतन आहे. पृथ्वी हे जड तत्व आहे पण त्यातला गंध हे चेतन आहे. वेद जड आहेत पण त्यातला प्रणव मात्र चेतन आहे.
वेद फक्त शब्दराशी आहे, पण शब्दाला अर्थ प्राप्त करून देण्याला आणि शब्दाला एक भाव आणि भगवंत रूप करण्याला कारण कोण असेल तर ओंकार. म्हणून ओंकार नसेल शब्दाला काय किंमत राहिलेली आहे असाच विचार. म्हणून पृथ्वीमध्ये असलेला उपजत जे शुद्ध गंध आहे आणि आकाशापासून निर्माण होणारा जो शब्द आहे, वेदातील पहिला शब्द ज्याला उच्चार म्हणतात तो ओंकार, भगवंत मी आहे असं म्हणतात. म्हणून गंधाचा अनुभव आपण जर बघितला, पृथ्वीत खरंच गंध आहे का? बघा, पाऊस जेव्हा उन्हाळ्याचा पाऊस पडतो बघा, वळीव पाऊस, मातीला कसला सुगंध येत असते. शेत पिकलेलं असतं ना, पिकलेली जी शेती असते किंवा जी पिकलेले फळं असतात ना, त्या फळाच्या जवळून जरी आपण गेलो तरी एक प्रकारचा सुगंध येत असतो. हा सुगंध आला कुठून? हा गंध येतोय ना, हे गंध भगवंताची करणी आहे. म्हणून भगवंत प्रत्येक गोष्टीमध्ये आहे याची जाणीव झाली पाहिजे. म्हणजे आकाशाचा गुण शब्द आहे आणि पृथ्वीचा गंध हा त्याचाच ते गुण आहे. म्हणून पृथ्वीचा गंध मात्र कसा आहे? नैसर्गिक आहे. आणि शब्द तन्मात्रेपासून आकाश उत्पन्न होतं आणि शब्द गुण रूपाने त्यामध्ये राहतो. हे वर्णन आपण मागच्या वेळेस सुद्धा बघितलेलं आहे. तुकोबा सुद्धा म्हणतात, शब्द आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटे धन जन लोका. माझं सगळं शब्द हे आमच्या जीवीचे जीवन. शब्दाशिवाय काय चालते हो? शब्द नसेल तर काय अर्थ आहे? आणि भगवंत म्हणतात तो शब्द मी आहे. बघा, जिथं जिथं ज्याच्याशिवाय जे चालत नाही ते त्याचं उपादान कारण असतं. आणि आपण पहिल्यापासून पाहत आलोय, भगवंत हे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे सगळ्या सृष्टीचं. आपण सगळं पहिल्यापासून बघून आलो. ही सृष्टी पृथ्वी आप तेज वायू रूपानं सृष्टी आपल्याला दिसते ना, जाणवते, पण पृथ्वीतला गंध कुठं दिसतो? मग गंध नाही का? ज्याला चांगलं नाक आहे ना त्याला कळतं. संतांच्याकडे चांगलं नाक आहे म्हणून त्यांना देवाचा वास येतो आणि देवाचा रस कळतो आणि वायूचा स्पर्श कळतो, कारण त्यांना स्पर्श, त्यांची इंद्रिय संवेदनशील आहेत म्हणून त्यांना कळतंय. त्यांच्या जिभेला रोग झालेला नाही. आमच्या जिभेला रोग झाला आणि रोग झाला की रस कळत नाही. काय चव कळते जिभेला? ताप अंगात असेल कुठला, आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक, हे ताप जर जिभेला झाले असतील तर कसा रस कळेल सांगा बघू. आणि मी त्रिविध तापानं युक्त आहे आणि म्हणून मला काही कळत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, वेदांचं सार जो आहे ना तो ओंकार, तो एकाक्षर ब्रह्म म्हटलेला आहे, तो मी आहे. जरासा विस्तार अजून आपण करायचा आहे, पण वेळ संपलेली आहे. आता आपण थांबूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.